नमस्कार. मराठी कथा संमेलन सादर करीत आहे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित कादंबरी आवडी न भाग 9. नागू मनात खचला होता. लख्या बारपट्ट्याची ती भयंकर दाणादाण पाहून त्याच्या तोंडचं पाणी पळालं होतं. 8 दिवसात अनेक घटना घडल्या होत्या. 2 दिवसांपूर्वी भर दिवसा धनाजी तांदळवाडीत शिरला होता. एवढंच नव्हे तर चौगुल्यांच्या वाड्यापुढं कुऱ्हाड ठोकून ओरडला होता, नागू बाहेर ये. आणि तात्याबा बाहेर येऊन म्हणाला होता, नाईक, नागू घरात नाही. तुम्हाला बघून पोरं बाळं भेत्याती. आणि मग तो शांत होऊन गेला होता. पण त्याच्या कर्कश आरोळीनं सुभद्राला कापरच भरलं होतं. सुभद्राकडून ही बातमी समजताच नागूला धडकी भरली होती. बकऱ्याला पाण्यात सुरा दिसावा तद्वत नागूला आपला मृत्यू दिसत होता. त्याला स्वतःचं रक्षण करणं कठीण झालं होतं. त्यात हौशीला सांभाळायची दुसरी जबाबदारी त्याच्यावर येऊन पडली होती. हौशी म्हणजे त्याच्या गळ्यात लोडणंच होऊन बसली होती. लख्या गेल्यापासून ती बेदरकार वागत होती. लख्याचं नावच काढीत नव्हती. उलट लख्याची वाताहत झाल्याचं तिला समाधान आनंद वाटत होता. तिचं बोलणं, डोळे मोडीत हसणं, नाक उडवणं हे सर्व पाहून नागू चकित झाला होता. तो तासनतास बसून विचार करीत होता. बापाचा राग शांत होत नव्हता. गावातील माणसं त्याला मदत करायला तयार होत नव्हती. धनाजी कर्दनकाळ होऊन त्याच्या मागं लागला होता आणि त्या सर्व परिस्थितीनं नागू गांजला होता. भ्रमिष्ट झाला होता. फक्त सुभद्रा त्याला भाकरी पुरवून जगवत होती. आणि सुभद्रानं नागूची भाकरी घेऊन डोंगरात जाणं तात्याबाला पसंत नव्हतं. तो वरचेवर तसं न करण्याबद्दल तिला सांगत होता. पण सुभद्रा ऐकत नव्हती. त्यामुळे तात्याबा चिडला होता. हवं तर नागूनं घरी येऊन जेवून जावं असं त्याचं मत होतं. पण धनाजीच्या भीतीनं नागू घरी येत नव्हता. तो मळ्यात येत असे. तिथं सुभद्रा जेवण घेऊन जात होती आणि ते जेवण घेऊन नागू डोंगरात जात होता. एकदा दुपारी सुभद्रा जेवण घेऊन मळ्याकडं निघाली होती. मध्येच तात्याबाची गाठ पडली. तो म्हणाला, सुभा, कुठं निघालीस? भाकरी घेऊन. कुणाची? गड्यांची. बेरकी सुभद्रा उत्तरली आणि पुढं गेली. तात्याबा काहीच बोलला नाही. संध्याकाळी तात्याबाला मळ्यात काम करणारा तुकाराम भेटला. त्याला तात्याबानं सहज विचारलं, आज किती माणसं होती मळ्यात कामाला? आज कसं काम करायचं? तुकाराम हसून म्हणाला, आज सोमवार नव्ह का? आज काम बंद होतं. ते ऐकून तात्याबा मनात चरकला. सुभद्रा दुपारी खोटं बोलली याचा त्याला राग आला. तो तसाच घरी आला. खुटीचा चाबूक घेऊन त्यानं हाक मारली, सुबे, बाहेर ये. ती बाहेर आली. तसा तात्याबा ओरडला, दुपारी भाकरी कुणाची नेलीस? दादा. मग खोटं का बोललीस? सुभद्रा काहीच बोलली नाही. तात्याबा भडकला. त्यानं खाडकन चाबकाचा फटकारा ओढला. तशी सुभद्रा किंचाळली. मग दुसरा, तिसरा, चौथा. तात्याबानं सुभद्राला चोपून काढली आणि बयाबाई मध्ये आली. तिला 2 फटकं दिलं आणि घरात रडारड सुरू झाली. पुन्हा गावात गेला. सुभद्रा आणि बयाबाई घरात रडत बसल्या. आणि त्या दिवसापासून नागूची भाकरी बंद झाली. सुभद्रानंही अंग काढून घेतलं आणि नागू उघडा पडला. त्याच्या पिछाडीची रसद बंद झाली. नागू हैराण झाला. भाकरी का येत नाही? सुभद्राला काय झालं?
या विचारानं तो वेडावला. क्षणोक्षणी अंधार वाढत होता. डोंगर शांत झाला होता. चराचर निपजीत पडले होते. 18 भार वनस्पती अंधारात बुडाली होती. पशु पक्षी आपापल्या घरट्यात आराम करीत होती. सर्व काही निर्जन भासत होतं. हौशी गप्प पडली होती. नागूनं बोलावं असं तिला वाटत होतं, पण नागू बोलत नव्हता. त्याला अनंत विवचनांनी घेरला होता. लख्या गेला. हौशीचं लचांड मागं लागलं. भाकरी नाही, कोणी आसरा देत नाही. धनाजी आणि सर्व रामोशी पाठ शोधणी लागले आहेत. असं मी किती दिवस काढणार? किती दिवस रेटता येतील? केव्हा ना केव्हा धनाजीला आपला माग लागल. गावात काही लोक आपल्या वाईटावर आहेत. त्यापैकी कोणीतरी घात करील. धनाजीला आपला ठाव ठिकाणा सांगतील. मग तो तर जीवावर उदार आहे. त्याला जगायचं नाही नि मला मरायचं नाही. कसं जमणार हे? मी वाईट केलं. मी आवडीला मारून पाप केलं. त्याचाच हा परिणाम मला भोगावा लागत आहे. जर लख्या असता तर थोडी आशा होती. हिम्मतवाला माणूस. खरंच त्यानं मला मदत केली असती. पण आता मी उघडा पडलो आहे. कसला विचार करताय? हौशी पडून म्हणाली. आणि नागू दचकला. म्हणाला, आपलं पुढं काय होणार याचा. हे बघा, म्या लई गडी बघितलं, पण तुमच्यावानी माणूस मला जन्मात भेटला नाही. हौशी तीक्ष्ण स्वरात म्हणाली. मी आज 8 दिवस तुमच्या शेजारी अशी पडून आहे. तुम्ही माझ्या संग बोलनासा. अहो, दुसरा कोणी असता तर त्यानं माझ्या जन्माचं मातेरं केलं असतं. पण तुमचं आपलं जगा वेगळंच आहे. म्हण मोर काय होणार? अहो, मोरचा विचार करून आज काय पदरात पडणार तुमच्या? माझं ऐका. आता मला कुणी बी नाही. तुम्हीच मला आपली म्हणा. तुम्ही सख्या भनीचा खून केलास. तुम्हासनी कुणी बरं म्हणत नाही. माझ्यासाठी 2 मुडदं पडलं. मी बी तुमच्या वाणीच आहे. तेव्हा आपण ह्यो डोंगर सोडून लांब कुठंतरी जाऊया नि नवरा बायकोवानी संसार करूया. हौसा. नागू एकाएकी भडकला. म्हणाला, मी म्हणजे लख्या नवं. मला तू समजली नाहीस. माझ्या मागं अनेक पिढ्या आहेत. पिढा लागली आहे आणि तुला हे असलं सुचतंय. पुन्हा बोलू नको. मी घरंदाज आहे. बरं बाई, चुकलं माझं. असं म्हणून हौशी गप्प बडली आणि थोड्याच वेळानं नागूला झोप लागली. पहाट झाली. दिशा उजळल्या. डोंगरी दुनिया जागी झाली. पहाटेचा वारा रानफुलांना कुरवाळीत पळू लागला. अनंत फुलांचा सुगंध दारीक कपारीत पेरू लागला. नागूला जाग आली. तो धडपडून उठला तेव्हा हौशी जागेवर नव्हती. ती रात्रीच कुठं गेली होती. नागू पळत सुटला. सर्वत्र हौशीचा शोध केला, पण ती सापडली नाही. लख्या गेला, हौशी गेली आणि नागू एकटा पडला. तो संध्याकाळी सरळ घरी गेला. उरावर दगड ठेवून गेला. तात्याबा एकटाच सोप्यात बसला होता. देवळीत दिवा जळत होता. त्याचा कापरा प्रकाश तात्याबाच्या तोंडावर थरथरत होता. तो गुडघं पोटाशी धरून त्यावर दाढी ठेवून ती रगडीत होता. नागूला पाहताच तो चमकला. म्हणाला, का आलास? मग काय करू? कसा जगू? नागू उतरला. ते लोकांना सांगून कळत नसतं, तात्याबा म्हणाला. आणि तुला तर ते कवाच कळणार नाही. तो पाप केलंस. भन मारलीस. आता जगणं तुझ्या हाती नसून ते धनाजीच्या हाती आहे.
म्या बी खटपट केली, पण गाव ऐकत नाही. रामोशा संग वैर करून कोण वाटोळ करून घेईल. कुणाचा जीव वर आलाय. ते काही असो, झालं गेलं विसरा. नागू खिन्न होऊन म्हणाला, मला जगलंच पाहिजे. मला माझा हिस्सा वाटून द्या. मी आपला हिस्सा घेऊन वेगळा राहीन. तू कसा बी राहा. तात्याबा कळवळून म्हणाला, तुझ्याबद्दल माझं काळीज हलणार नाही. तो माझी लेक मारलीस. जलमली कन्या कुळाबाहेर, हे तुला समजलं नाही. आता हे रामोशी तुला जगू देणार नाही ती. इतक्यात घरातील पोरं बाळं किंचाळली. सुभद्रा धापा टाकीत सोप्यात येऊन म्हणाली, साण्यात कोणतरी दिसतंय. कसलं हाय? तात्याबानं विचारलं आणि सुभद्रा म्हणाली, भूतावानी हाय. त्याला दाढी बी हाय. मग तो धनाजी. तात्याबा दबक्या आवाजात म्हणाला, गप्प बसा. आणि नागू, तू पळ पळ, नाहीतर हतच सम. तसा नागू उठला आणि कुऱ्हाड घेऊन अंधारात पळाला. त्याच्या मागून कोणतरी वेगानं धावत गेलं. तात्याबा घाबरून अंधारात डोळे फाडून पाहू लागला, पण त्याला काहीच दिसलं नाही. आता मारामारी होऊन कुणाचा तरी मुर्दा नक्की पडणार. तो धनाजी, तो नागूला आता सोडणार नाही. काहीतरी विपरीत घडणार. दोघांची गाठ पडली की हाणामारी होणार आणि दोघांपैकी एकाचा नक्की खून पडणार. नागूनं काय मिळवलं? त्यानं आवडीला मारून घराण्याचा लौकिक राखला नाही, उलट घराण्याचा बदलौकिक केला आणि भयंकर भयंकर धोका पत्करला. आता जरी जीवानिशी गेला तरी मला काय मिळणार? हा निर्वेश, हा होणारच. मग आवडीचा खून करून आणि 14 वर्ष तुरुंग भोगून. नागूला काय मिळालं? मला काय मिळालं? पोरासाठी मी सर्व बाजूनं बर्बाद झालो. जरी नागूनं धनाजीला मारला तरी नागू जगत नाही. त्याला सरकार सोडणार नाही. कसंही मोजलं तरी हिशेब एकच. तात्याबा विचार करीत दारात उभा होता. तो डोळं फाडून दूर पाहण्याची खटपट करीत होता, पण काळोख्यानं त्याची नजर चरफडत होती. ती थिटी पडली होती. त्याला काहीच दिसत नव्हते. नागू कुठे गेला असेल? तो किती पळाला असेल? धनाजीनं त्याला गाठलं असेल का? त्याचा नुसता अंदाज करीत तो पुन्हा सोप्यात येऊन बसला आणि उदास स्वरात म्हणाला, आता निजा. जे व्हायचं ते होणार, टळणार नाही. आवडीचा खून केला म्हणून नागूचा द्वेष करणारा तात्याबा कळवळला. त्याला नागूची दया आली आणि डोळे ओले झाले. डोळ्यातील अश्रूस दिव्याचा प्रकाश चमकला. नागू पळत होता. त्याच्या मागं धनाजी धावत होता. तू बहीण मारलीस, तू पाप केलंस, असं म्हणून सर्वांनी त्याचा तेजोभंग केला होता. म्हणूनच त्याचं ध्येय नष्ट झालं होतं. अंगात प्रगल्भ शक्ती असून तो दुबळा झाला होता आणि पळत होता. अगदी भ्रमिष्ठासारखा पळत होता. आपण आपली सख्खी बहीण मारली, महापाप केलं. खरंच जन्मली कन्या कुळाबाहेर हे आपल्याला कळलं नाही. ज्या कुशीत आपला जन्म झाला त्याच कुशीत ती आवडी जन्मली होती आणि आपण निर्दयी होऊन तिची मान तोडली. किती दुष्टावा केला. म्हणूनच आपण या अफाट जगात एकटे आहोत. आता पळण्यावातून गत्यंतर नाही, असं म्हणून तो पळत होता आणि त्याच्या पाठीमागे धनाजीची कुऱ्हाड तळपत होती. आपणही कुऱ्हाड घेऊन उभं राहावं, लटकावं, लढावं असं त्यालाही वाटत होतं. परंतु आपण दुष्ट आहोत. आई, बाप, सुभद्रा, आप्पा, गावकरी यांनी आपल्याला क्षमा केली नाही. याचाच अर्थ आवडीचा आत्मा आपल्याला क्षमा करणार नाही. जर आपण धनाजीवर उलटलो तरी यश येणार नाही.
ह्या समजुतीनं त्याचं मन पांगुळलं होतं आणि तो पळत होता. किती पळायचं, कुठं थांबायचं ह्या त्याला कळत नव्हतं. क्षण पळत होते, घटका पळत होत्या, रात्री पळत होत्या, दिवस पळत होते. नि त्यापुढं नागू पळत होता. सकाळ पुढं दुपार पळत होती, दुपार पुढं संध्याकाळ पळत होती. सर्व काही पळत होते. नागूच्या जीवनाची वावटळ झाली होती आणि वावटळीतील पाचोळ्याप्रमाणे नागू पळत होता. पळत पळत धनाजीला बगल द्यावी, त्याच्या पाठीवर जावं, घाव घालावा आणि पुन्हा तुरुंगात जावं. या जगण्यापेक्षा तुरुंग बरा असा विचार करीत तो पळत होता. आणि धनाजी त्याची पाठ सोडत नव्हता. त्याच्या दौडीला खंड नव्हता. तो पळत होता, टळत नव्हता. तो झंझावातासारखा नागूचा पाठलाग करीत होता. एक जीव घेऊन पळत होता तर दुसरा जीव घेण्यासाठी पळत होता. त्या दोघांचा मार्ग एक होता, पण त्यांचा हेतू एक नव्हता. त्या दोघांची गाठ पडत नव्हती, म्हणून त्याचा पळ वाढला होता. रात्र झाली की नागू एखाद्या डोंगरात कीर झाडीत शिरून दडी मारीत होता. नि तो दडला की धनाजी अस्वस्थ होऊन त्याचा शोध करीत होता. पुन्हा सकाळी तो नागूचा माग काढीत काढीत त्याला गाठत होता आणि त्यानं माग काढला की नागू पुन्हा गुंगारा देऊन पळत होता. अगदी शिकारी मागं लागलेल्या लांडक्यासारखा पळत होता. पुढं गौरीचा सण आला आणि नागू पळून पळून दमगीर झाला. जीवाला कंटाळला. त्याला जगण्याची चीड आली. त्यापेक्षा मरण बरं असं त्याला वाटू लागलं. कडूसं पडलं होतं. नागू पळत होता. तो नांदगावच्या गावदरीत आला होता. गावात मुली गौरीची गीतं गात होत्या. नागू गपकन थांबला, ऐकू लागला. त्याला आवडीची आठवण झाली. याच दिवशी आपण आवडीला फसवून आणली आणि याच दिवशी याच नांदगावाच्या रानात मारली. यावेळी याच मुली हीच गीतं म्हणत होत्या. अगदी हीच गीतं. नागूनं कानोसा घेतला आणि गावातून ती गीतांची ओळ गुंगत येऊन नागूच्या कानात शिरली. राजस पाखरा तू जा माझ्या माहेरी. नागू दचकला. आवडी माहेरची वाट मोकळी व्हावी म्हणून वेडी झाली होती. म्हणूनच ती फसली, नांदगावला आली. नाहीतर ती मारली गेली नसती. तिला माहेरच्या मायेनं वेड लावलं होतं. माहेर माहेर करून ती झुरत होती. म्हणूनच ती सारजाचं ऐकून बाळाला घरी टाकून मरणाची वाट चालली. माझ्या कुऱ्हाडीनं मेली नि स्वर्गी सोन्याची झाली. पण मला या अनंत संकटाच्या खाईत तिनं लोटलं आहे. एखाद्या कसायानं बकरं मारावं तशी मी तिची मान तोडली नि गोर खणून तिला गाडली. तेव्हा ती पाया पडली. बाळासाठी मला सोडा म्हणून तिनं आक्रोश केला. पण मी काहीच ऐकलं नाही. मी बहीण मारली आणि आता माझ्याही मागं कसाईच लागला आहे नि मी बकऱ्याप्रमाणे पळतोय. काय हे जीनं? आवडी वयात आली. लग्न लांबणीवर पडलं तर तिचा पाय घसरेल, कुळाला कलंक लागेल, लोक हसतील म्हणून मी ते लग्न जुळवलं नि म्हणूनच आवडीनं चाकोरी सोडली, बंड पुकारलं. म्हणूनच तो महाभयंकर क्षण आला. त्या एका क्षणानं केवढा अनर्थ केला. तब्बल 14 वर्ष माझा जीव धारेवर धरला आहे. नागू विचार करीत होता. गावात मुली गात होत्या. ती गीतं गुणगुणून येऊन नागूच्या कानात शिरत होती नि तो रडत होता. नकळत त्याच्या देहाला गती मिळाली आणि तो जिथं आवडीला मारली होती त्या जागेकडं चालू लागला. त्याचा दग्ध आत्मा त्याला आवडीच्या गोरीकडं ओढू लागला.
माझ्या माहेरच्या वाट केळीनं बन, बाई दाट त्यावर बसजा, आईला सांगजा, ही गीताची ओळ गावातून येत होती. आणि त्या तालावर नागू आवडीच्या गोरीकडं चालत होता. त्यानं आपली कुऱ्हाड घट्ट धरली होती. तो बेभान होऊन चालत होता. त्या गीतानं माहेरच्या महात्म्यानं तो भारवला होता आणि एक एक पाऊल उचलीत होता. नागू त्या आंब्याखाली आला. त्यानं चोफेर नजर फिरवली. सर्वत्र सामसूम होतं. शिवार निर्जन भासत होतं. त्या बांधावरची गवतं ताल मारीत होती आणि तिथंच आवडीची गोर होती. आवडीची हाडं त्या बांधावर आता मातीत मिळाली होती. पण तिचा अहंकार, तिची ती क्रूर हत्या त्या बांधावर साक्षात उभी होती. नागू तिथं येताच वरमला. त्यानं त्या बांधावर त्या गोरीपुढं गुडघे टेकले, हात जोडले, म्हणाला, आवडे, मला क्षमा कर, मी चुकलो. मी तुझा खून केला, पण त्यामुळे माझा भयंकर छळ झाला आहे. मी 14 वर्ष तुरुंग भोगला. मला आईबापानं झिडकारलं. मला दोस्तांनी लाताडलं. मी पापी आहे. मला क्षमा करून पदरात घे. मी ही कुऱ्हाड आता कुणावरही चालवू शकत नाही. मी कुणाचाही खून करू शकत नाही. एक खून झाला तो बस झाला. आता मला मुक्ती मिळू दे. मी पुन्हा असलं महापाप करणार नाही. तुझा घात करून, तुझा खून करून मी गारद झालो आहे. आवडे, मला क्षमा कर, क्षमा कर, मला क्षमा कर. नागूनं गपकन बसून आवडीच्या गोरीपुढं डोकं टेकलं आणि त्या आंब्याच्या झाडाच्या बुरख्याआड दडलेला धनाजी पुढं आला. त्यानं आपली ती उपाशी प्रचंड कुऱ्हाड डोकीपर्यंत वर उचलून नागूच्या मानेवर घाव घातला. अंधाराच्या ठिणग्या उसळल्या. काळी जमीन अधिक काळी झाली. रात्र थरारली आणि पुन्हा ती कुऱ्हाड हवेत तळपून पुन्हा खाली कोसळली. आवडे, अशी नागूनी दीर्घ आरोळी तलवारीप्रमाणे रात्रीची चिरफाड करीत दूर गेली. आणि नागू शांत शांत झाला. त्यानं कसलीही हालचाल केली नाही. मग धनाजी शांत झाला. त्यानं हातातील रक्त माखलेली कुऱ्हाड झुगारली आणि काखेतील ते इरकली रुगडं नी ती निळी चोळी आवडीच्या गोरीवर ठेवली, जी तो आज 14 वर्ष वागवीत हिंडत होता. नम्र होऊन त्यानं आवडीपुढे गुडघे टेकले नी हाक मारली, आवडी. ती हाक त्या रात्री घुमत दूर गेली. त्या डोंगरात शिरली. त्या शिवाराला तिने जाग केले. गावात ती हाक ऐकली की नाही कोण जाणे. पण त्या आरोळीने तो डोंगर, तो शिवार, गाव दणदणला. तो खोरा गरजला, आवडी. ती आवडी गेली. नागू गेला. तो धनाजी गेला. पण आवडी, अशी मारलेली आरोळी अमर झाली. समुद्राच्या कुशीत चिरंजीव झाली. लोक बोलू लागले, प्रेम करावं तर असं, वैर करावं तर असं, आणि मरावं तर तेही असंच. काही दिवसांनी धनाजीची, नागूची, आवडीची आर्त किंचाळी नाहीशी झाली. आवडी मेली तेव्हा तिनं धनाजी, अशी आरोळी ठोकली होती. नागू मेला तेव्हा त्यानं आवडी, अशी हाक मारली होती. आणि सूड घेऊन धनाजी पुन्हा आवडी, अशी गर्जना केली होती. त्यामुळे त्या आवडीचं नाव त्या खोऱ्यात अमर झालं होतं. लोक म्हणत होते, आवडी मेली पण नाव करून गेली. धन्य ती आवडी.